गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 6व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे भगवान श्रीकृष्णाचे मूळ ठिकाण आहे. हे तीर्थ फार महान आणि मोक्ष देणारे आहे. वेद आणि शास्त्र ही तीर्थे त्रिभुवनपती भगवान गोविंदाचे अवतार स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. निरनिराळे देवता आणि ब्रह्मा महर्षी तीर्थक्षेत्राचा लाभ घेतात. मथुरा नगरी यमुना नदीच्या तीरावर शोभा देत आहे. त्या नगरीचा आकार अर्धचंद्राकृतीसारखा वाटतो. सर्व तीर्थे या नगरीत निवास करतात. ते तीर्थ फार आनंददायी असल्यामुळे फार सुंदर दिसते. गोवर्धन पर्वतामुळे मथुरा नगरीची शोभा अधिकच वाढली आहे. ते पवित्र वृक्ष आणि वेलींनी वेढलेले आहे. त्यांच्यामध्ये 12 वने आहेत. ते फार पुण्यदायी आणि सर्वांना विसावा देणाऱ्या श्रुतीचे सारस्वत असलेल्या भगवान श्रीकृष्णाची आधारभूमी आहे. यानंतर मथुरेहून पश्चिम आणि उत्तर दिशेकडे खूप दूर गेल्यावर त्या सारथ्याला काश्मीर नावाचे एक नगर दिसले. तेथील शुभ्र वर्णाच्या गगनचुंबी इमारतीच्या ओळी भगवान शंकराच्या अट्टहासाप्रमाणे शोभा देत होत्या. तेथे ब्राह्मणाचे क्षत्रिय आलाप करून मुकी माणसे सुद्धा सुंदर वाणी आणि काव्य उच्चार करीत देवांसमान होऊन जातात. जेथे नेहमी होणाऱ्या यज्ञधुरांमुळे आकाश व्याप्त होते, त्यामुळे आकाशमंडळ मेघांनी धुतल्या जाऊनही आपले काळेपणा सोडत नाही. जेथे गुरुजींजवळ विद्यार्थी अभ्यास पूर्ण केला स्वतः शिकतात आणि जेथे मणिकेश्वर नावाचे प्रसिद्ध असलेले भगवान चंद्रशेखर देहधारी प्राण्यांच्या वरदान देण्यासाठी सदैव निवास करतात. काश्मीरचा राजा मनकेशाने दिग्विजय संपूर्ण राज्य लोकांना जिंकून भगवान शिवाचे पूजन केले होते. तेव्हापासून महादेवाचे नाव मणिकेश्वर असे पडले होते. त्या मंदिराच्या दाराजवळ महात्म्यरोग्य एक लहानशा गाडीवर आपले अंग खाजवीत एका वृक्षाच्या सावलीत बसले होते. त्या अवस्थेमध्ये सारथ्याने त्यांना पाहिले. राजाने सांगितलेले अनेक ओळखचिन्हांवरून त्याने महात्म्यरोग्याला लवकर ओळखले आणि त्यांच्या चरणी प्रणिपात करून म्हटले, ब्राह्मण, आपण कोणत्या ठिकाणी राहता? आपले पूर्ण नाव काय आहे? आपण तर सदैव स्वच्छंदामध्ये विहार करणारे आहात, तर मग या ठिकाणी कशाकरिता थांबले आहात? यावेळी आपला काय करण्याचा विचार आहे? सारथ्याचे बोलणे ऐकून परमानंद निमग्न असलेल्या महात्म्यरोग्याने थोडा वेळ विचार करून त्याला म्हटले, जरी आम्ही पूर्णकामी आहोत, आम्हाला कोणत्या वस्तूची आवश्यकता नाही, तरीही कोणीही आमच्या मनोवृत्तीनुसार परिचार्य करू शकतात. महात्म्यरोग्याला हा हृदय अभिप्राय आदराने स्वीकार करून सारथी राजाकडे निघून गेला. राजाजवळ पोचल्यावर राजाला प्रणाम करून आणि हात जोडून त्याने सर्व वृत्तांत कथन केला. त्यावेळी स्वामीजींच्या दर्शनामुळे मनात फार प्रसन्नता होती. सारथ्याने वचन ऐकून राजाला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या हृदयात महात्म्यरोग्याचा आदर सत्कार करणाऱ्याविषयी श्रद्धा उत्पन्न झाली.
त्यांनी 2 खेचर बोलावून जुंपले आणि एक गाडी घेऊन प्रवासास सुरुवात केली. तसेच त्यांनी आपल्यासोबत मोत्यांचे हार, उत्तमोत्तर वस्त्रे, 1000 गायीसुद्धा घेतल्या. काश्मीरमध्ये महारौक्य जिथे राहत होते त्या ठिकाणी जाऊन राजांनी साऱ्या वस्तू त्यांच्यासमोर ठेवल्या आणि जमिनीवर पडून साष्टांग प्रणिपात केला. अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने साष्टांग प्रणिपात केलेल्या राजा जानशूवर महात्मे रौक्य अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, "अरे क्षुद्रा, तू दुष्ट राजा आहेस. काय तू माझा समाचार जाणत नाहीस? मी खेचर जुंपलेले आपली उत्तम गाडी घेऊन जा, हे कपडे घेऊन जा, हार, मोते आणि दूध देणाऱ्या गायीसुद्धा स्वतःच घेऊन जा." अशा प्रकारे आज्ञा देऊन महात्मे रौक्य राजाच्या मनात भय उत्पन्न केले. तेव्हा राजाने शापाच्या भीतीने महात्मे रौक्याचे दोन्ही चरण धरले आणि भक्तियुक्त अंतःकरणाने म्हणाले, "महंत, माझ्यावर प्रसन्न व्हा. भगवान, आपणाला हे अद्भुत महात्म्य कसे प्राप्त झाले? प्रसन्न होऊन मला खरे ते सांगावे." रौक्य म्हणाले, "राजा, मी दररोज गीतेच्या 6व्या अध्यायाचा जाप करीत असतो, म्हणून माझी तेजो राशी देवतांना सुद्धा सहन होत नाही." त्यानंतर महाबुद्धी राजा जानशूने प्रयत्नपूर्वक महात्मे रौक्याकडून गीतेच्या 6व्या अध्यायाचे अध्ययन केले. त्यामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. इकडे रौक्यसुद्धा भगवान माणिक्येश्वराजवळ मोक्षदायक गीतेच्या 6व्या अध्यायाचा जप करीत सुखाने राहू लागले. हंसाची रूपे धारण केलेली वरदान देण्याच्या उद्देशाने आलेल्या देवता लोकसुद्धा आश्चर्यचकित आणि आपल्या इच्छेनुसार निघून गेले. जो मनुष्य नेहमी ह्या गीतेच्या अध्यायाचा जप करतो तो भगवान श्रीकृष्ण विष्णूच्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात तिळमात्रही संशय नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हा अध्याय घरात नक्की लावा. सगळ्यांना सहज मुक्ती प्राप्त होईल.